तर अजित पवारांच्या 24 जानेवारीच्या सभेतलं भाषण सध्या एक चर्चेचा विषय ठरलाय. काळाचं बोलावणं आलं की जावंच लागतं असं अजित पवारांनी म्हटलेलं होतं. काय नेमकं हे त्यांचं वक्तव्य होतं एकदा आपण ऐकूया. कारण मित्रांनो, हे जग कायमचं राहणार आहे. तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू. काळाच्या नियतीच्या पुढे बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय. परंतु आपण आपल्या हयातीत काम करत असताना समाजाला राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये. राजकारण हे होत असतं. राजकारण निवडणुका संपल्यानंतर विसरायचं असतं. पण ज्याच्यातनं त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येणार आहे ते पाहिलं पाहिजे ना. तर आयुष्य हे किती क्षणभंगूर असतं आणि आयुष्याची महती तुम्ही जे जगता ते किती महत्त्वाचं याचं मर्म खरं तर अजित पवारांचं हे वक्तव्य सांगतं. आणि त्याच काळामध्ये आता अजित पवार गेलेले आहेत आणि खरं तर मरण हे किती दुःखदायक असतं ते आज पुन्हा एकदा बारामतीतल्या आणि काटेवाडीतल्या दृश्यांमधून पाहायला मिळतंय. खरं तर आजचं हे शोकाकुल वातावरण फक्त या 2 गावांपुरती मर्यादित नाही आहे, तर अजित पवारांचा राजकीयदृष्ट्या बोलबाला हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होता. पुणे जिल्ह्याचंच फक्त पालकमंत्रीपद नाही तर बीड जिल्ह्याचं सुद्धा पालकमंत्रीपद त्यांच्याकडे होतं. त्याही ठिकाणी विकास कामांचा झपाटा त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये सुरू केलेला होता आणि निश्चितच बीडला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवण्याचं सुद्धा त्यांनी स्वप्न पाहिलेलं होतं. अजित पवार अत्यंत महत्त्वाकांक्षी असे राजकारणी होते महाराष्ट्रातले आणि त्यांची या महत्त्वाकांक्षेपुढे त्यांनी अनेकदा त्यांच्या राजकारणाचा बाज सुद्धा पाहायला मिळाला. मात्र स्वभावातला बाज हा त्यांचा शेवटपर्यंत कायम राहिलेला आपण पाहिला आणि हेच अजित पवार आज सगळ्यांच्याच स्मरणामध्ये राहिलेले आहेत. आज पाहतोय ही 2 महत्त्वाची जी दृश्य आहेत. एक काटेवाडीमध्ये त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लागलेली रांग. खरं तर फक्त काटेवाडीतलेच ग्रामस्थ नाहीत तर पंचक्रोशीतून आजूबाजूच्या गावातून संपूर्ण बारामती तालुक्यातून आज हे सगळे जनसामान्य अजित पवारांचं त्यांच्या मूळ घरामध्ये अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचलेत. अशी अजित पवारांच्या अंतिम दर्शनाची वेळ इतक्या लवकर येईल असं कोणालाही स्वप्नात सुद्धा वाटलेलं नसेल. काळानं हिरावून नेलेला, नियतीनं हिरावून नेलेला नेता काळाच्या खरं तर खूप आधी गेला अशा प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतात. आपण पाहतो एकीकडे अंतिम संस्काराची तयारी विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी गुरुजी सुद्धा आलेले आहेत. तर त्याचप्रमाणे संपूर्ण हा जो चौथरा आहे तो फुलांनी सजवण्यात आलेला आहे आणि आज अजित पवारांना अंतिम निरोप देण्यासाठी देशपातळीवरचे सर्वोच्च नेते येणार आहेत. विविध पक्षांचे, विविध राज्यांचे महत्त्वाचे नेते आज येतील. पवार घराण्याशी संबंधित असलेले, पवारांवर प्रेम करणारे अनेक जण आज या ठिकाणी येणार आहेत. सर्व्हिसला कुठं लागलाय, मुलं काय करतात सगळ्यांचं. हो आज विश्वास बसतो दादा? नाही ना, नाही वाटतच नाही. ते किती मोठी हानी होती. फार मोठी आणि बोलताच येत नाही. म्हणजे ही सगळी पब्लिक आज दादांचं तुमचं नातं काय होतं? दादांच्या पक्षाचा मी जिल्हा उपाध्यक्ष गडचिरोली जिल्ह्याला. गडचिरोली जिल्हा खूप अफाट प्रेम. आपला तिथे एक आमदार सुद्धा आहेत, डॉक्टर धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री. त्यांचा गाव दादा आता ह्या 24ला पण आले होते विरोधी पक्षनेता असताना. नगरसेवक. बरेचदा सर्वसामान्य माणसाला व्यवस्थेत स्थान नाहीये, तो व्यवस्थेच्या बाहेर फेकला गेला अशी भावना असते. पण त्या सर्वसामान्य माणसाला विकास कामांच्या माध्यमातून व्यवस्थेमध्ये समाविष्ट काम करण्याचं, सहभागी करण्याचं काम अजित पवारांसारख्या नेत्यांनी केलेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस इतकं प्रेम अजित पवारांवर करतो त्याचं हेच कारण आहे. वेगवेगळ्या संधी असतील त्या अजित पवारांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या, वेगवेगळी विकास कामं पोहोचवली. इतकंच नाही तर सर्वसामान्यांच्या अडीअडचणींची दखल सुद्धा ते कायम घ्यायचे. प्रत्येकाला ॲक्सेस होता अजित पवारांपर्यंत, त्यांच्यापर्यंत सहज पोहोचता यायचं, त्यांच्यापर्यंत आपलं गाऱ्हाणं, आपली कैफियत मांडता यायची आणि खूपदा अजित पवार त्यावर तोडगा सुद्धा काढायचे आणि प्रश्न मार्गी लागायचे. कुठला विकास काम म्हटलंय तर अजित पवार तातडीनं अधिकाऱ्यांना फोन करायचे. ये कंपटीशन काफ़ी अच्छी तरह से होना चाहिए, इसलिए उन्होंने पर्टिकुलर हर चीज़ को खुद से ध्यान मॉनिटर किया था और उनके माध्यम से साइकिलिंग जो ग्रैंड टूर हुआ, मुझे लगता है कि पूरे दुनिया में एक अलग पहचान ये साइकिलिंग कंपटीशन के माध्यम से पूना की, महाराष्ट्र की और हमारी देश की बनी है. और हम कोशिश करेंगे कि अजित दादा के नाम से जो अजित दादा का विजन था कि स्पोर्ट्स को हम एक नए तरीके से आगे लेके जा और महाराष्ट्र के लोगों को
को स्पोर्ट्स में हम आगे कैसे ले जा सकते थे, इसीलिए हमेशा अजीत दादा ने प्रयास किया और उसी तरह हम भी प्रयास करेंगे। अजीत दादा ने जो इस राज्य के लिए काम किया है उनके आदर्श को लेके हम भी प्रयास करेंगे, उसी आदर्श के साथ हम भी काम करेंगे। तर रक्षा खडसे यांची आपण ही प्रतिक्रिया पाहत होतो आणि यामध्ये आवर्जून उल्लेख करावा अशी खरं तर त्यांनी यामध्ये सांगितलेली माहिती ती म्हणजे नुकतीच पुण्यामध्ये बजाज पुणे ग्रँड टूर 2026चं आयोजन केलेलं होतं आणि पुणे जिल्ह्याची एक जागतिक ओळख या स्पर्धेमुळे निर्माण झालेली होती आणि ही स्पर्धा किंवा ही ग्रँड टूर आयोजित करावी अशी अजित पवारांनी ही योजना आखलेली होती आणि त्याचा खरं तर जे उद्घाटन समारंभ होता तोही आपण झी 24 तासवर लाईव्ह पाहिलेला होता। यावेळी अजित पवारांनी एकंदरीतच स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी क्रीडा या प्रकाराचं किती आयुष्यामध्ये महत्त्वाचं स्थान आहे हे त्यावेळी त्यांनी भाषणामध्ये सांगितलेलं होतं आणि त्याचीच आठवण खरं तर रक्षा खडसे यांनी आज करून दिलेली आहे। अजित पवारांचं खरं तर सगळ्याच क्षेत्रामध्ये वावर असायचा, कलासक्त होते अजित पवार, खाद्यप्रेमी होते, त्यांना प्रचंड ते खरं तर खवय्ये म्हणूनच ओळखले जायचे। अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरी गेले की मांडी ठोकून छानपैकी पंक्तीला अजित पवार बसायचे आणि असे अनेकदा खरं तर ही दृश्य तसे फोटोज आपण पाहिलेले आहेत। त्यामुळे अजित पवार जरी एक खूप मोठे नेते जरी असले तरी सर्वसामान्यांच्या घरी एक सर्वसामान्य माणूस म्हणून ते जायचे आणि हाच कुठेतरी एक मायेचा ओलावा त्यांच्या या संपूर्ण त्यांच्या वावरामध्ये पाहायला मिळायचा। अजित पवारांचे शब्द कठोर होते, ते खूप दरडावून बोलायचे, मात्र आतून अगदी फणसासारखे होते अजित पवार। काही वेळापूर्वी आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे त्यांच्या आठवणी सांगत होते, त्यावेळी त्यांनी सांगितलं की पत्रकार परिषदांच्या माध्यमातून सुद्धा अनेकदा अजित पवार अशा काही कोपरखळ्या मारायचे की पत्रकार सुद्धा निरुत्तर व्हायचे, प्रश्न विचारताना त्याच प्रश्नावर हजरजबाबीपणाने तेही प्रतिप्रश्न करायचे आणि तुला काय वाटतंय, हो बाबा तुझ्या तोंडात साखर पडू देत, अशी अनेक त्यांचे जे शब्द असायचे ते हशा पिकवायचे आणि एक वेगळी आपुलकी खरं तर त्यांच्या मध्ये निर्माण करायचे। त्यामुळे पत्रकारांमध्ये सुद्धा एक आवडते नेते म्हणून अजित पवारांकडे सगळ्यांचंच एक विशेष प्रेम होतं। अजित पवारांबरोबर गप्पा मारताना अगदी ते सर्वसामान्यांप्रमाणे होऊन जायचे। आता काही प्रतिक्रिया आपण पाहिल्या, खरं तर धाय मोकलून रडणारी आज बारामतीतली जनता पाहिली की त्यांच्या प्रतिक्रियांमधून दिसतं सर्वसामान्य माणसाला सुद्धा त्यांनी एका पदावर नेऊन बसवलेलं होतं। वेगवेगळ्या संस्थांचा मोठा व्याप खरं तर पवार कुटुंबियांचा आहे। पवार कुटुंब जेवढं मोठं तेवढाच त्यांच्या संस्थांचा सुद्धा व्याप तितकाच मोठा। राजकीय घराणं जरी असलं तरी सुद्धा उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा हे कुटुंब अग्रेसर असल्यामुळे वेगवेगळ्या ज्या संस्था होत्या त्यामध्ये सर्वसामान्यांना साध्या नोकरीपासून ते अगदी वरच्या पदापर्यंत त्यांनी नेऊन पोहोचवलेलं होतं आणि तेव्हा हा सर्वसामान्य एका महत्त्वाच्या पदावर गेल्यानंतर हे केवळ पवारांमुळे शक्य आहे, हे केवळ अजित पवारांमुळे शक्य झालं अशा प्रतिक्रिया देताना आज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच अजित पवारांचं जाणं म्हणजे आपल्याला पोरकं करून जाणारं आहे अशा सगळ्या भावना व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूला आपण पाहतोय काटेवाडीमधली जी रांग आहे ती काही संपत नाहीये। पुन्हा एकदा आपल्याला ही रांग लागलेली पाहायला मिळते। काही वेळापूर्वी आपण पाहिलं महिलांची खूप मोठी रांग होती, लहान मुलं सुद्धा यामध्ये होती आणि आता पुरुषांची रांग आहे। अशा प्रकारे ही जी रांग आहे ती दिवसभर अशी चालेल, एवढी मोठ्या प्रमाणामध्ये सध्या काटेवाडीत गर्दी आहे। फक्त काटेवाडीतले ग्रामस्थ नाही आहेत तर आजूबाजूच्या गावांमधले सगळेजण आज अजित पवारांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी काटेवाडीमध्ये आलेले आहेत। अजित पवारांचा बंगला हा नेहमीच त्या आल्यानंतर गजबजलेला असायचा। लोक आपले प्रश्न घेऊन यायचे, आपली निवेदनं घेऊन यायची, छोटी मोठी बारीक सारीक कामं घेऊन यायचे। मात्र आज अजित पवार त्यांची कुठलीही कामं ऐकणार नाही आहेत कारण ते शांत झालेले आहेत, कायमचे शांत झालेले आहेत। त्यामुळेच शेवटच्या त्यांच्या या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। तर दुसरीकडे विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर ज्या ठिकाणी अजितदादांना शेवटचा निरोप दिला जाणार आहे त्या ठिकाणी तयारी पूर्ण झालेली आहे। काही वेळामध्ये काटेवाडीतलं अंत्यदर्शनचा हे झाल्यानंतर पार्थिव अजित पवारांचं विद्याप्रतिष्ठानच्या या मैदानावर आणण्यात येणार आहे।